नमस्कार. मी काशीनाथ गोरले. आज या राजापूर तालुक्यातील देवाचं गोठणं बुरंबेवाडी येथे आलो आहे आणि इथे आज गणपतीनिमित्त याच गावचे सुपुत्र, लेखक, कवी अशा नावानं आज जे काही तुमच्यासमोर साहित्य ठेवतायत, कोकांची बाजू मांडतायत, त्यांचं हे घर आहे आणि त्यांच्या घरामध्ये विराजमान झालेली गणरायाची मूर्ती आणि वारकरी असा दाखवलेला देखावा खरोखर विलोभनीय आहे. आज आपण राजापूर तालुक्यातील देवाचं गोठणं बुरंबेवाडी येथे आलो आहोत आणि इथे खास भेट घ्यायची आहे. येथील प्रसिद्ध लेखक, कवी ज्यांचं आज नाव गाजतंय, होतकरू कवी म्हणून आहेत आणि त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांचं जीवन खेड्यात गेलंय, लहानपण खेड्यात गेलंय आणि लहानपण खेड्यात गेलं असल्यामुळे तिथे काय काय घडतं, काय करावं लागतं याबाबतची जी माहिती आहे यांनी प्रत्येक पुस्तकातून दिली आहे आणि ही माहिती देताना खरंच तुम्ही विचार कराल, आपण त्यांचं घर पाहिलंय, आपण त्यांना पाहतात आणि त्यांनी जे लेखन केलंय ते कुठच्या दर्जाचं आहे, किती मोठं आहे याचा सुद्धा आपण विचार कराल. त्याच्यापेक्षा महत्वाचं त्यांनी जे लेखन केलंय त्याच्यामध्ये कोकणातला माणूस कसा असतो, कोकणातलं जीवन कसं असतं, कोकण कसं असतं आणि हे कोकण किती हाल अपेष्टा करून हे कवी किंवा लेखक या कोकणात होतात हे तुम्ही आज पाहणार आहात. आणि आता आपण प्रत्यक्ष त्यांची मुलाखत घेत आहोत आणि ते आपल्याला माहिती देणार आहेत. मला वाटतं शरदराव, आपण जे लेखन केलंय, आपल्यासमोर जी पुस्तकं मांडली आहेत, तर तुम्हाला हे लेखन करण्याचं जे म्हणजे लेखन करावंच असं तुम्हाला का वाटलं? मी लहानपणापासूनच असं थोडं थोडं असं लिहायचो आणि तेवढं मी प्रसिद्ध केलं नव्हतं, पण लिहायचो आणि मी आपलं साचेबंद करून ठेवायचो. त्याच्यानंतर मग मी पहिल्या स्टार्टिंगला मी सुक्या झाडाला मोहर ही कविता संग्रह मी केला. त्याच्यानंतर बुरंबेवाडीतील माझं बालपण हे माझं जे लहानपणापासून ते आजपर्यंत जेवढं मी या बुरंबेवाडीमध्ये खेळलो, कुदलो, मजा मस्ती केली, ते हे या बुरंबेवाडीतील बालपणमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे. त्यानंतर मी देवाचे गोठणे हे पुस्तक लिहिलंय. माझ्या पूर्ण देवाचे गोठण्याचा इतिहास आहे. हसरा देवी, नवला देवी, भार्गवराम, आदिस्ती देवी यांचा पूर्ण इतिहास आहे आणि स्नेहवर्धक मंडळ यांचा पूर्ण इतिहास आहे. आणि या गावामध्ये जे काही गुपित हे आहेत, रहस्य, ते मी ज्या आज 90-95 वर्षाच्या लोकांना जे माहीत नाही ते या मी पुस्तक देवाचे गोठणे या पुस्तकामध्ये मी लेखन केलं आहे. आणि आज जे 90-95 वर्षाचे लोक आहेत ते त्यांना माहीत नाही, ते त्यांच्या म्हणजे ह्याच्यातून मी लेखन करून त्यांना आज माहिती करून दिलंय. बरं शरदराव, मी आपल्याला असं म्हणतो, मी आधी लोकांना सांगू इच्छित की इथे आज कोकणात माणसं कमी राहतात. मला वाटतं जी उठतात सुटतात सर्व मुंबईला जात आहेत. कोकणात करण्यासारखं काही नाहीये, परंतु कोकणात बरंच काय करण्यासारखं आहे हे या आमच्या शरदरावांनी आपल्या पुस्तकातून लोकांना सांगितलंय. किंवा या कोकणातल्या देवदेवता, कोकणातला निसर्ग, कोकणातला परिसर जसाच्या तसा साचेबंद लोकांसमोर मांडलाय आणि याच्यासाठीच आपण त्यांनी जे जे काही साहित्य लिहिलंय, मला वाटतं सर्वप्रथम त्याने देव माणूस, माझे देवाचं गोठणं, माझं गाव देवाचं गोठणं किंवा लढाई असे ग्रंथसंग्रह लिहिलेत, कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि सर्वात पहिला जो लिहिला होता ती सुक्या झाडाचा मोहर हा कविता संग्रह हाही त्यांचा गाजला होता. आता फक्त आपण एकाच गोष्टीवर चर्चा करणार आहोत की आता त्यांनी जी कादंबरी त्यांची आता येणार आहे, प्रकाशित होणार आहे शेवंता, या शेवंताबद्दल आपण त्यांना विचारूया आणि या शेवंताबद्दल ते जे काही माहिती देतील ती खरंच त्यांनी साध्या ह्याच्यात दिलेली माहिती मी वाचलेलीच आहे, परंतु त्यांच्याकडून आपण ती ऐकून घेऊया की शेवंता म्हणजे नेमकं काय. शेवंता म्हणजे मला वाटतं या कोकणातली एक गरीब स्त्री आपल्या समोर आपली वस्तुस्थिती मांडते आणि ती स्त्री घराघरात पाहायला मिळते. याच्यासाठी आपण त्यांच्याकडूनच ते ऐकून घेऊ. शेवंत ही कादंबरी जे माझ्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहिलं, जे मी प्रत्यक्ष पाहिलं, मी म्हणजे त्या स्त्रीचं हाल अपेष्टा, दुःख, दारिद्र्य हे सगळं मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे आणि ते तसं मी ते आज लिखित केलेलं आहे. आणि ते मी लिखित करताना
लिखित करताना मी बऱ्याच गोष्टी अशा अनुभवलेल्या, त्या मी सर्व ते लेखन केलेलं आहे. अशी बरं कादंबरी. शरदराव, मला सांगा, या कादंबरीचा फक्त आता शेवट सांगा, लोकांसमोर ती कादंबरी येणारच आहे. हो. या कादंबरीचा शेवट तुम्ही काय केलाय? शेवट म्हणजे तिचा मुलगा मंगेश असतो, तो मोठा पदावरती असतो. तिला शिक्षण देऊन ग्रॅज्युएट मोठा डॉक्टर होतो. त्याच्यानंतर मग तो काहीतरी समाजाच्या, आपल्या ज्या आईला हाल अपेष्टा कराव्या लागल्या त्या थांबवाव्यात. आईला ती चौताळते, म्हणजे ते सगळं प्रकरण हे करून ती एकदम आग लावते, कुठे कुठे आगळी लावते, कुठे काय जाळपोळ करते, बऱ्याचशा अशा काही गोष्टी करते. तिला ते नंतर मुलगा मुंबईला जाऊन ती मग तो मुलगा आईला शांत करतो की बाबा हे सगळं झालं गेलं, ते सगळं विसरून जा. आणि नंतर मग तिला चांगलं मार्गाला लागते. आणि नंतर मग तो मुलगा मंगेश आईला गावात असं एक समाजकार्य करायला सांगतं. त्यातून काही लोक महिलांना ते आपलं व्यवसाय हे करतं. आणि नंतर मग ती लास्टला ती हे होते. बरं, आपण आता त्यांच्याकडून त्या शेवंत या कादंबरीची माहिती घेतली. त्याने असं काही त्याच्यामध्ये लिखाण केलंय की खरंच एखादी स्त्री ज्यावेळी अबला होते किंवा तिला घरदार सोडावं लागतं, त्यावेळी आपल्या मुलावर लक्ष केंद्रित करून त्या मुलानं जे काही केलंय आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून समाजकार्य घडलंय, आणि अशा प्रकारे प्रत्येक घराघरात या गोष्टी घडत असतात. आणि मला वाटतं आपण ही कादंबरी तुमच्या समोर येणारच आहे. आपण यांची भेट घेतली, त्यांनी खूप काही आपल्याला माहिती दिली आहे. आपण याच्यानंतर त्यांच्याकडून खूप काही समजून घेणार आहोत. आणि तोपर्यंत मला वाटतं त्यांचं जे साहित्य आहे, आणि या साहित्याची लिस्ट मी आपल्याला या माझ्या युट्यूब चॅनलवर, आनंदी बाबू युट्यूब चॅनलवर टाकणारच आहे. मला वाटतं सर्वांनी जास्तीत जास्त ही पुस्तकं घेऊन कोकणचा अभ्यास करावा, कोकणाबद्दलची माहिती मिळवावी, आणि कोकणात काय घडतंय हे खरोखर तुमच्या समोर जीवनचित्र ठेवणारे हे लेखक शरद यशवंत नवाळे आज आपल्याकडे, म्हणजे मी त्यांच्याकडे आलोय, त्याने आपल्याला माहिती दिली आहे. शरदराव, आपलं खरंच लाख लाख धन्यवाद. धन्यवाद. या स्वागत फलकावर त्यांना मिळालेले पुरस्कार, तसंच त्यांनी लिखित केलेलं साहित्य, हे सर्व त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल